नमस्कार मित्रांनो, मी महेश तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मंडळी, गाडी चालवता मी आज व्हिडिओला चालू करत आहे. याचं कारण म्हणजे निघत आहे आम्ही कोकणातून मुंबईला जाण्याकरिता. तर आज बघू शकता आपल्यासोबत वैदू, निनू, माझी आई इथे बसली, मनाली आणि मी स्वतः निघत आहे. आणि आज आम्ही ना थोडा ऑड टाईमला निघत आहे. म्हणजे ऑड टाईम म्हणजे कसं माहिती आहे, वाजले आहेत 12:41. तर दुपारचं निघतो, कारण सकाळी निघणार होतो, पण आमची कामं वगैरे होईपर्यंत वाजले शेवटी 12. आम्हाला दर टायमाला निघताना लेट होते. तर आजचा प्रवास आपला कोकण ते मुंबई असणार आहे. मुंबई म्हणजे भाईंदरला जाणार आहे आम्ही. की आता फॅमिली घेऊन चाललो आहे. तर आजचा आम्ही प्रवास चालू केला आहे तो धुमकवाडीतून. आता आम्ही आलो आहे वारगावमध्ये. तर या ठिकाणी येण्याचं म्हणजे रोड आता सध्या चांगले झालेले, आपले 5-6 किलोमीटर वाचतात. तर बघू शकता तुम्ही 6 किलोमीटर झालेले आहेत. आणि आपण 6 किलोमीटर पुढे आलेलो आहोत बनसगावच्या बौद्धवाडीतून. तिकडेच व्हिडिओ चालू करत होतो, पण कसं इमोशनल मुवमेंट असतात ना निघताना गावावरनं, पण बोलून तिकडे व्हिडिओ चालू केला नाही. काय बोलते? हां काय? हां ठीक आहे. चला तर आज आपण एन्जॉय करूया कोकणातला सकाळचा रस्ता. कारण आपण दररोज प्रवास करतो तो रात्रीचा करतो. आता आपण दिवसातून प्रवास करणार आहे. सगळं काय आपल्याला बघायला भेटणार आहे. चला, आणि आज आपण इनोवाने प्रवास करणार आहे. मेन म्हणजे गेल्या टायमाला आपण निघालो तेव्हा वॅगनर घेतली होती, आता इनोवा आहे. नंतर तुम्हाला सिनेमॅटिक वगैरे दाखवीनच. आता जरा हा रोड आपण पार करून डायरेक्ट पोहोचूया खारेपटणला. सो मंडळी, बघू शकता 12:46 आता आपण लागलेलो आहोत नॅशनल हायवे 66ला. राष्ट्रीय महामार्ग 66ला आपण लागलेलो आहोत. तर बघू शकता समोर जातो तो गोव्याला, म्हणजेच कणकवली, मालवण या ठिकाणी. आणि आता आपण लेफ्ट मारणार आहे मुंबईच्या दिशेने. बघू शकता राईट जातो गोव्याला आणि आपण लेफ्ट मारणार आहोत मुंबईच्या दिशेने. चला, आपण लागलो आहे 66ला. आता 66चा प्रवास आपला असणार आहे पनवेलपर्यंत. आता पनवेलपर्यंत याच रोड आपल्याला कंटिन्यू करायचा आहे, कारण की आपण आता पाचल साईडला जाणार नाही. पाचल नाही, देवरुख साईडला वगैरे जाणार नाही. सीधाच रोड घेणार आहे, आरामात जाणार आहे, काही घाई नाही आपल्याला. तर बघू आता आपण मुंबईला किती वाजेपर्यंत पोहोचतो आहोत. आपल्याला जेवायला पण थांबायचं आहे, कारण की आम्ही निघालो आहे जेवायच्या टायमाला. भरपूर लोक निघत आहेत बघा. जेवायच्या टायमाला आम्ही निघत आहोत. तर बोललो जरा थोडासा अंतर पार करूया, नंतर जेवायला बसूया. बघू आता आदिष्टी माताजवळ थांबूया आपण, नेहमीप्रमाणे पाया पडूया. तो मंडळी, आदिष्टी मातेचं दर्शन घेऊन निघालो आता मुंबईच्या दिशेने. चला, आपला प्रवास खरा आता इथून चालू होणार आहे. बघा, गाडी तुम्हाला मी मगाशी दाखवली नव्हती निघताना. हे आपला बॅक साईडचं व्ह्यू आहे. महेश जाधव लॉक सिरीज आपलं नाव लिहिलेलं आहे इनोवावर. वैदू निनू आज मागे बसत आहेत. ही आपली गाडीची लेफ्ट साईड आणि ही गाडीची फ्रंट साईड. आणि एक तुम्हाला दाखवायचं ते म्हणजे हे काय झालं बघा, ही गाडीची फ्रंट साईड आहे. आपण आपल्या व्ह्युअर्सला सर्व काय दाखवतो, उगाच लपून ठेवायचं नाही. हे का झालं कसं झालं तुम्हाला नंतर सांगतो. काय गाडी कुठे ठोकलेली नाही, येऊन आपली फक्त गाय इथे धडाम झालेली आहे. गाय म्हणजे मारामारी झालेली, गाय आणि बैलची ठोकली, सांगतो तुम्हाला नंतर. चला, सो मंडळी आलो आहे राजापूरमध्ये हातोलीच्या पेट्रोल पंपवर. पेट्रोल पंप डिझेल वगैरे फुल केलेलं आहे. आणि तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे हे जे कसं झालं आहे माहिती आहे तुम्हाला, एक सांगतो मी. गाय आणि बैल यांची मारामारी चालली होती. गाय आणि बैल आणि मारामारी एवढ्या जोरात चाललेली ना, म्हणजे 100 मीटरवर ज्या बैलने गायला आणलं ना, ते डायरेक्ट आपल्या गाडीला ठोकलं. तर नशीब जास्त काही नुकसान झालं नाही, फक्त हा आपला पत्रा चेपला इकडचा जरासा. आणि हेडलाईट तर पुरी गेली, म्हणजे नवीन हेडलाईट आपल्याला टाकावी लागेल. तर हातुल्याच्या पेट्रोल पंपवर बघू शकता तुम्ही CNG पण चालू झालेली आहे आणि इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग देखील चालू झालेली आहे, बघू शकता. तर डिझेल वगैरे फुल केलेलं आहे, हवा चेक केलेली आहे प्रॉपर. आता आपण तयारीत राहिलेलो आहेत. निघूया आता डायरेक्ट मुंबईच्या दिशेने. साहब, ये तीनों बहुत टेंशन मामा है. इनका नौकरी दे दो. इनके मर्दों की नौकरी चली गई है.
घरमाकड़ की है। इतनी इज्जत करता हूँ जितनी मैं अपने आप की नहीं करता, अपने बाप की भी नहीं करता, लेकिन इमीडिएटली मैं तुम तीनों को नौकरी नहीं दे सकता। अरे ऐसा मत करो सर, प्लीज सर, हम बहुत आशा लेकर आए हैं सर, हमारे बच्चों की खातिर नौकरी दे दीजिए प्लीज। बहुत अच्छा काम करेगा वो सर, प्लीज सर। माधुरी दीक्षित ने एक फिल्म में प्लीज बोलकर अपने हीरो अनिल कपूर को नौकरी दिलवाई थी, इसलिए मैं भी तुम तीनों को नौकरी। होमवर्क कर लिया तुमने? होमवर्क भी हो गया, डैडी भी आ गए, बहुत गुस्से में है। कब आया? बस थोड़ी देर पहले। लेकिन आपकी ट्रेनिंग तो 1 महीने की थी, 2 दिन में कैसे? अरे ये क्या हो गया? ये सब छोड़ो, तुम नौकरी पे क्यों गई? देखिए आप गुस्सा मत कीजिए, मेरी बात सुनिए। मैं मुझे कुछ नहीं सुनना है। तुम अच्छी तरह से जानती हो तुम्हारा नौकरी करना मुझे पसंद नहीं, फिर तुम नौकरी पे क्यों गई? मजबूरी थी। तो मंडळी 67 किलोमीटर आपले पूर्ण झालेले आहेत. वाजले 2:13 आणि आपण आलो आहोत लांजाला. लांजाच्या जरा पुढे आहेत आपण. ट्रक जाऊ द्या लांजाच्या थोडा पुढे. आणि बोललो जरा घरी भुर्जी वगैरे भुर्जी चपाती केली होती तर जरा खाऊया, कारण की आता जेवायला थांबणार होतो पालीला. पाली आता थोडा वेळ आलं असतं. या टायमाला विचार केला थोडं पालीच्या पुढे आपण जेवायला थांबू, आणि म्हणजे चिपळूण किंवा सावर्डे या ठिकाणी आपण जेवायला थांबू. म्हणून बोललो पालीला नको, घरातून आणले भुर्जी आणि चपाती तीच खाऊया. तर बघू शकता तुम्ही टेस्टी फूड, भुर्जी आणि चपाती निलूच्या होममेड 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 आमच्या काकीने बनवली आहे. हे पण सांग ना. आमच्या छोट्या मम्मीने बनवली ती बघा. हे बघा, हिने बनवली आहे. चला जरा नाश्ता करूया. थोडी तब्येत माझी पण डाऊन झालेली आहे. Yes. काय नाही, आपल्याला मुंबईला पोहोचायचं तर गाडी चालवावीच लागणार आहे. मंडळी आलोय पालीला आणि बघू शकता पालीला नाही ते ब्रिजचं काम चालू आहे. दिवस रात्र हे काम चालू असतं. तिथे आपली लालपरी पण अडकलेली आहे. लालपरीचं टर्न बसत नाही. तर रिस्पेक्ट आपल्या लालपरीला देऊया आणि तिला जायला देऊया. आपण थांबूया. व्हिडिओ दिला की आहे. तर रत्नागिरी डेपोतली गाडी आहे आपली, समोर जाते ती लालपरी. आणि पालीचं ब्रिज बघू शकता अजूनही काम चालू आहे, झालेलं नाही. वाजले 2:45, 3 वाजायला 15 मिनटं आहेत आणि आपण पालीला आलेलो आहोत. लास्ट टाइम पण आपण निघालो तेव्हा 3:30 वाजता पालीला होतो. आत्ता जरा आपण 45 मिनटं तरी लवकर आहोत. चलो लालपरी को किया ओव्हरटेक. छान वाटते ना गाडी. मैं कह रहा हूँ इसके पीछे जरूर कोई गैंग का हाथ है, 100% गैंग का हाथ है. बाप रे, एक काम करो. म्हणजे 3:31 आणि आता आपण अर्धा तासात पोहोचू संगमेश्वरला. आणि बघू शकता संगमेश्वर यायच्या आधी रोड कसे आहेत. 1-2 किलोमीटर रोड चांगले बनलेले सिमेंटचे आणि परत असे खड्डेवाले रोड चालू होत आहेत. बघू शकता रोडची हालत अजून, म्हणजे संगमेश्वरला काय रोड व्यवस्थित झालेले नाही आहेत. आता हा चांगला आला आहे ना, आता हा 1-2 किलोमीटर चांगला असेल, त्याच्यानंतर खराब. पहिल्यासारखे एवढे खराब नाहीत रोड, पण संगमेश्वर काय अजून सुधारलेलं नाही आहे. काही लोक बोलतात की 80% रोड झालेला आहे, पण आता प्रवास करतो तो वाटत नाही एवढे काय रोड चांगले सुधारले नाही आहेत. इनोवा बघ कशी भरून आली. हे बघा परत चालू झाला खड्ड्यावाला रोड. आणि आज जरा रोडवर गाड्या पण भरपूर आहेत, रविवार आहे, कारण की सर्व लोक आता क्रिसमसच्या सुट्टीला आले होते.
आणि उद्या सर्वांना जायचं आहे जॉबला. सो त्या मनाने आज गर्दी भरपूर आहे. आम्ही खरं म्हणजे काल निघणार होतो. आजची तारीख आहे 3 जानेवारी 2026. सो हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत किती तारखेला येईल माहिती नाही. तर आम्ही काल निघणार होतो म्हणजे 2 जानेवारी 2026ला. पण एक दिवस पुढे ढकलून आम्ही आता संडेला निघालो आहे. खापरेवाडी बौद्धवाडी या साईडला, राईट साईडला. माईक आज लावला नाही आम्ही. माईकला चार्जिंग देखील नाही, कारण की असे आपले टोटल 7 महिने झाले आहेत आपण व्हिडिओ बनवला नाही. 7 महिन्यानंतर असा व्हिडिओ बनतोय. इथे बघू शकता जामा मस्जिद कुरदुंडा या साईडला आहे. बघू शकता परत रोड चालू झाला आहे चांगला. इकडे कसा या रोडला म्हणजे असे जो रोड असेल ना तर आपला रस्ता आपल्या लवकर कव्हर होतो. आणि समोर तुम्ही व्ह्यू बघू शकता, एक नंबर वाटतोय ना. हिरवगार वातावरण असं डोंगराळ भागात. आपल्या सह्याद्रीतून आपण आपला प्रवास चालू केलेला आहे. मैत्री पार्क हॉटेल आलं आहे, म्हणजे संगमेश्वर आता येईल 15-20 मिनिटात. असं वाटतं डोंगरात चालणार आहे गाडी. उजल खोल इकडे आपण लास्ट टाइम व्हिडिओ बनवलेला. हाच तो पट्टा आहे. ह्यो तो पट्टो गे. ह्यो उजर खोल. लास्ट टाइम मी या गावाचं नाव नव्हतं बोललेलो, पण आता सांगतोय उजर खोल या गावाचं नाव आहे. आणि व्ह्यू तो बघा एक नंबर वाटतो. आपण वॅगनरवरनं आलेलो ना तेव्हा ही साईड मी दाखवली होती पूर्ण. मस्त वाटते. आता कोळीतच ना, कोळीत आता टाकलेलं आहे. लास्ट टाइम आलो तर आपण भाताची शेती होती. बघा ना समोरचा पट्टा काय वाटतोय ना, भारीच. HP पेट्रोल पंप 1 किलोमीटरवर आहे. असं पाहिजे नेचर. पण वाईड अँगलला शूट करतोय ना म्हणून क्लिअर आता दिसणार नाही. 1x वर ठेवल्यावर दिसतो. हॉटेल मैत्री पार्क इथे सुद्धा आम्ही नाश्ता केला आहे, जेवलो आहे. बघा या मैत्री पार्क मध्ये जेवू का होता, जाऊ दे. अजून आम्ही जेवलो नाहीये. चिपळूणला जायचं होतं पण आता आमची निनू ऐकत नाही. निनूला ना जास्त लागली भूक. तू आहेस मागे, आहे माझ्या मागेच. तुला भूक लागली ना म्हणून आता तुला कुठेतरी हॉटेल बघेल. आता चिपळूण गाठायचं होतं, आलं असतं लगेच. अरे संगमेश्वर आलं म्हणजे चिपळूण लगेच आलं असतं, पण नाही ऐकत येते. इकडे पण बघा कोकणी स्वाद. गर्दी बघा काय हॉटेलवर. इथे जाऊया नको. आता त्या साईडला बरं गाडी वळवा वगैरे नको. या साईडला असं तर बघूया. हा असं हॉटेल आपलं कसं आपण बघतो माहिती आहे ना, रोडला लागून लगेच हॉटेल येईल असं बघतो. काय खाणार आहेस तू आज? पूर्ण वर्सन बरोबर वाचलं ना अगं? पूर्ण वर्सनला आपण आलो. ही गावात ना आपण व्हिडिओ करताना दाखवत नाही, कारण की दाखवायला भेटतच नाही ॲक्च्युली बघायला गेलो तर. बोललो आता दाखवायला भेटतात तर दाखवूया. हॉटेल ह्याच्यात जाऊया, हॉटेल सुस्वाद. हा कॉलिस निनू दिका कॉलिस. अजून गाडीवर चालतात. ते पाणी बघ कसलंय दिसतंय का.
हे बघ हॉटेल गणेश, संगमेश्वरचं फेमस हॉटेल. कुठे? तिकडे ना, सेम कलर आहे ना आपल्या इनोसारखा. हे हॉटेल एकदम फेमस हॉटेल. आणि मी इथं भरपूर वेळा जेवलेलो आहे. हा, हे प्युअर व्हेज हॉटेल आहे. प्युअर असं व्हेज हॉटेल आहे आणि भरपूर लोक आलेले आहेत. इनो आमच्या सेम कलरची इनो होती तिकडे. चला लवकर जाऊया, जास्त पण आपण टाइमपास करत राहिलो ना तर भेटणार नाही आपल्याला, लवकर आपला प्रवास होणार नाही. रोड तर बघा ना संगमेश्वरला कशी आहेत. चला आलाय आता संगमेश्वर ब्रिज दिसलाय. हॉटेल आलंय, मैत्री पार्क गेलं, गणेश कृपा गेलं आणि संगमेश्वर इज बॅक. आता रोड एक नंबर असणार तो म्हणजे पनवेल पर्यंत. निनू पनवेलला जेवूया आपण. अरे ते तुम्ही तिथे झोपाळा पण खेळाल ना मग. ना तिथे झोपाळा पण खेळाल. तेपर्यंत 4 वाजतील. आता अशी गाड्या कशा पास होतील. हा पनवेलला आपण येतो ना मुंबईवर ना, ते हॉटेल कशाला. अरे कसल्या लांब, आता येईल काय असं म्हणते नाही. 6-7 नाही वाजतील, रात्रीचे 10 वाजतील. गाडी पास होईल नाही होईल काय माहिती नाही, बट मी थांबवली, रिक्स नको. संगमेश्वर आले. मुंबईकडे जाणारा मार्ग लेफ्टला, समोर लिहिले मुंबईकडे जाणारा मार्ग लेफ्टला. नवीन नवीन रस्ते काढू नका, एक तर मी एकटा आहे, मला रोड माहिती नाही. काय नाही असणार मार्ग, पुढून काहीतरी ओपन केलेलं असणार. आता रोड बनवायच्या ह्याच्यात ना ते लोक 80% रोड झालेलो म्हणून सांगतात, काही दिसत तर नाही बोलतात. बघूया आता. संगमेश्वरचा ब्रिज आपण चढलेला आहोत आणि संगमेश्वरला पोहोचण्याचा टाइम आपला 3:41. मुंबईकडे जाणारा लेफ्ट. हो फक्त थोडासा साईडने लेफ्ट होता, पोलीसवाले होते म्हणून मी मोबाईल ठेवला. थोडासा लेफ्ट होऊन परत एक राईट होऊन हा आपला परत राष्ट्रीय महामार्ग 66ला जोडला आहे. काय कुठे आतमध्ये एवढा मोठा लेफ्ट नाही आहे. मला वाटलं टेन्शन परत आतमध्ये लेफ्ट असेल, किती किलोमीटर वाढतील. किलोमीटर वाढून दे, पण कसं टाइमपास खूप होतो मग. आणि आपल्याला आज सगळा शूट जो करतोय ना तो वाईड अँगलला करतोय, मध्ये मध्ये आपण 1x करतोय कारण की दिवस आहे म्हणून आपण वाईड अँगलला क्लिअर दिसू शकतो. बायकर्स बघू शकतात, बायकर्स पण भरपूर आहेत. आता कोकण हायवे आहे ना, जसा सुधारत चाललाय ना तसे बायकर्स भरपूर येणार आहेत. पुणे हायवेने आता कमी लोक जातील गोव्याला आणि आपल्या हायवेने जास्त येतील. आणि टोल तर काय वाढणारच आहे. गोव्यात जाऊचा आपल्या, बघूया आता तो कधी दिवस येतो. 10वी गेलं गोव्यात आम्ही 10 वेळा जाऊन येऊ. आता संगमेश्वर स्टेशन आलं ना ही रोड मस्त आहे. सो मंडळी, हॉटेल नीतिवंत या ठिकाणी आलो होतो जेवायला. वाजले 4:30 वाजून गेलेले आहेत. ऑर्डरला पण उशीर झाला आणि आता आम्हाला जेवायला पण उशीर झाला. जाऊ दे, 4:30 झाले. 4:30ला आपण असतो चिपळूणच्या पुढे. उशीर झालाच आहे. बघू आता कसा प्रवास होता आणि थोड्याच वेळात होईल काळोख. तर हे हॉटेल आहे ना संगमेश्वर स्टेशन आहे ना रेल्वे स्टेशन, त्याच्यात थोडंच पुढे आहे. त्यात बोललो आता भूक लागली तर बोललो इथे जेवून घेऊया म्हणून आलो आणि पोटभर जरा जेवलो आहे. आता निघूया डायरेक्ट चिपळूणपर्यंत. तर चिपळूण आपल्याला किती वाजेपर्यंत येते हेच मेन आहे, कारण चिपळूण झाला ना आपला प्रवास फटफट होईल. हां
हा काय काय नाव आहे? ऍक्टिव्ह पल्लव. ओके ओके. तो आपला भाऊ पण ना यूट्यूबवर होता. ऍक्टिव्ह पल्लव आहे त्याचं नाव आहे. ते आहे हॉटेल नीतिवंत. चला आता निघूया. हे जा उघडली आहे. हा हे एवढं नको दे, थोडंसं दे. बस झाले बस झालं. वडी आपण स्वतंत्र आपलं ते पुरस्कार पुढे मुखवास. मुखवास मुखवास तर आम्ही आता खात आहे. कलरफुल आहे. मला आवडत नाही पण मी ट्राय करते तुमच्या समोर. चला मित्रांनो बघू शकता 5:11 झालेले आहेत आणि आपण निघालो हॉटेल नीतिवंत मधून. आईला सीट बेल्ट नाही लावला. सीट बेल्ट लावतो. चला. आणि हॉटेल नीतिवंत आहे ना, हे आहे कुठल्या दिशेने माहिती आहे काय? चलो बाय बाय. हॉटेल नीतिवंत आहे हे आपल्या गावच्या साईडच्या दिशेने. जरा तिकडे गाडी बघ म्हणाली. ट्रॅव्हल एवढं दिसत नाही ना. चला निघूया. बघू शकता आपल्या कलरची सेम इनोवा गेलेली. सेम टू सेम. हे आहे ना गावी जाताना त्या साईडला आहे संगमेश्वरला. म्हणजे संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या पुढे. सो मंडळी आता येईल चिपळूण. आपण सावर्डे जस्ट क्रॉस केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता सगळ्या गाड्या आहेत ना मुंबई पासिंग आहेत. लाईन लागली पूर्ण. आणि थांबवतो कॉपीराइट येईल. कोकणी डाईंग हॉटेल. आणि तुम्हाला यासाठी आलेलो मी. लाईन बघू शकता गाड्यांची. सगळे मुंबईला चाललेले आहेत सगळे. आणि आज कसं संडे आणि उद्या असणार आहे मंडे, कामाचा दिवस. बंद झालं बाबा याचं एकदाच. कॉपीराइट आला असता. पाठी पण रांग आहे गाड्यांची आणि पुढे पण रांग आहे. तुम्ही पाठच्या मिररमध्ये बघा दिसत असेल तर माहीत नाही. आणि पुढे पण बघा 1 2 3 4 5. आपली 6वी गाडी. पाठीमागे 3. म्हणजे टोटल 9 गाड्या एकाच लाईनीत आहेत. आणि याच्या पुढे अजून भरपूर या गाड्यांनी पण ओव्हरटेक केलेल्या आहेत आणि पाठी राहिलेल्या आहेत. आणि ह्या गाड्यांना ओव्हरटेक करून पुढे देखील गेलेले आहेत. म्हणजे बघू शकता तुम्ही किती गाड्या मुंबईला निघालेल्या आहेत. 31st साठी आलेले सगळे एन्जॉयमेंट करायला. सगळ्या गाड्या मुंबईच्या आहेत. आपण पण होतो ना. आता लोकांची शाळा चालू होणार उद्यापासून. म्हणजे फॅमिली आलेले सगळे जात आहे आज. आता गाड्या भरपूर गेल्या. मी व्हिडिओ मोबाईल गाड्यापर्यंत भरपूर गाड्या पुढे गेल्या. टॉकेश बाय. वाव. पनवेल 236 किलोमीटर आहे. खेड 40 किलोमीटर बाकी आहे. आणि वाजले आहेत काय माहिती. आता मी एकटाच काय काय करू. बाजूला बसणारा माणूस काहीच करायला मागत नाही तर काय करणार मी तरी. चला आता मी ना रोड कव्हर करतो. नंतर तुम्हाला दाखवतो. आई भाजी घेऊन बसलेत बघ मंडळी. 5:55 झालेत आणि आपण आलो आहोत परशुराम घाटामध्ये. आणि बघू शकता इथून महाड 73 किलोमीटर आहे. खेड 27. मुंबई 240. आणि आपलं टोटल किलोमीटर झालेलं आहे 173. दिसतंय का तुम्हाला? 173 किलोमीटर झालेलं आहे. परशुराम घाटात सिंगल लाईनच चालू आहे. लेफ्ट साईडला जी बघताय ना
ती पूर्ण क्लोज करून ठेवलेली आहे, कारण की तिथे मागच्या पावसात काहीतरी झालेलं होतं आणि तेव्हापासून ती लाईन बंदच आहे. आणि बघू शकता आता लाईन लागलेली आहे. आणि पाठी आपली आहे लालपरी, पाठी पण आहे. लालपरी आपल्या आजूबाजूला असते. इथे सनसेटचा सीन एक नंबर येतो, बट आता सनसेट झालेला आहे मोठा पण ऑलरेडी. आम्ही विसरलो ब्लॉग करायला. झाला टाइम, आता 6 वाजायला आले, 5:56 झाले. 5:56. 5:57 झाले. आता 1 मिनिट वाढणारच ना आता बोलेपर्यंत. रांगच रांग किती रांग आहे बघा, तिथपर्यंत गाड्या आहेत. पियम आहे. पाठीवर बघा किती रांग आहे. काही लोक उगाच ओव्हरटेक करतात. डबल गाडी घुसवायची काहीच गरज नाही. थोडासा असा गॅप दिसला की मला घुसवणार, उगाच ट्रॅफिक जाम. काही लोक थांबलेले इकडे, हॉटेल्स पण झालेले आहेत. मंडळी 9:11 झालेले आहेत आणि बघू शकता गाड्या भरपूर आहेत. आपण इंदापूर क्रॉस केलंय. भयंकर ट्रॅफिक आहे. एक दिवस लेट निघालो असतं तरी बरं झालं असतं. भरपूर म्हणजे भरपूर ट्रॅफिक आहे. म्हणजे सगळ्यांना पोचायचं आहे आणि ट्रॅफिक त्याच्यामुळे जाम झालेलं आहे. माणगाव तो भरला होता. 26 मिनटं माणगाव ट्रॅफिक होतं. 26 मिनटं. आपण माणगाव सगळं वगैरे क्रॉस केलंय. नागोटणे पण क्रॉस केलंय. आता येईल ते म्हणजे पेण. 9:11 झालेली आहेत. खोलो आणि 12 वाजता बैलांची ना आलो भेटू गाडी पण हल्ली माझी.